राजा परीक्षितीच्या हातामध्ये राज्य देऊन पांडवांनी स्वर्गारोहण केलेलं आहे आणि आता तो राजा परीक्षिती राज्य करत आहे। प्रजेचं अत्यंत लेकरासारखा सांभाळ करणारा राजा म्हणजे राजा परीक्षिती महाराज। हो, त्यानं फार मोठी प्रजा सांभाळली। सगळ्या प्रजेमध्ये आनंद होता, कारण राजा तेवढा चांगला होता, अतिशय श्रेष्ठ असणारा राजा। त्या परीक्षिती राजाच्या राज्यामध्ये कुणाला दुःख नव्हतं, कुणाला त्रास नव्हता। कली आला होता, पण त्या कलीला सुद्धा जागा नेमून दिली। आपण काल त्या कलीच्या जागा पाहिल्या, 5 जागा दिल्या कलीला। कोणत्या कोणत्या आहेत का लक्षात? काल सांगितलेलं दूतम पानम श्रियम सुना, म्हणजे दूत म्हणजे जुगार, पान म्हणजे नागिनीच पान, पान म्हणजे मद्यपान, दारू पिणे, व्यभिचार आणि हिंसा, या 4 ठिकाणी कली राहतो। त्यानं सांगितलं एक चांगली जागा दाखवा, आणि मग सोनं ही एक जागा दिलेली आहे। असा कली राहू लागला। पण जरी कली राहत होता, पण त्या कलीचा कुठलाही त्रास परीक्षिती राजाच्या राज्यातल्या कुठल्याही माणसाला होत नव्हता। एवढा धाक होता परीक्षिती राजाचा। एवढा सुंदर असणारा राजा राज्य करतो आहे, पण त्याच्या जीवनात एक अलौकिक असणारी घटना घडली। एक दिवस राजा मृगया करण्यासाठी वनात गेला। बऱ्याच काळापर्यंत हिंडला, पण त्याला काही शिकार सापडली नाही। आणि कौशिकी नावाची नदी होती, त्या नदीच्या काठावर फिरत होता। नदीला पाणी होतं आणि राजाला तहान लागली, आणि पाणी पिण्यासाठी तो इकडं तिकडं पाहू लागला। तुम्ही म्हणाल महाराज असं कसं बोलता, नदीत पाणी आहे आणि राजाला तहान लागली, मग तो इकडं तिकडं का फिरत होता? हा संशय ना सगळ्यांना। त्याचं कारण असं, शास्त्र असं सांगतं, सार्वभौम राजानं वाहतं पाणी पिऊ नये। जर सार्वभौम राजा वाहतं पाणी पिला तर त्या नगरीमध्ये दुष्काळ पडत असतो, हे परीक्षिती राजाला माहिती होतं। म्हणून कौशिकी नदीच्या काठावर राजा फिरत होता, तरी पाणी शोधत होता, आणि कुठून तरी पाणी मिळालं पाहिजे म्हणून फिरता फिरता त्या जंगलामध्ये फिरत असताना त्याला एक आश्रम सापडला। आश्रम दिसला, अतिशय सुंदर आश्रम आहे, शमीक ऋषींचा तो आश्रम होता। साधना करण्यासाठी त्यांनी तो आश्रम निर्माण केला होता। तो आश्रमामध्ये गेला, त्यांना कोणी दिसलं नाही। त्याला वाटलं आश्रमामध्ये नक्की आपल्याला पाणी भेटेल। आतमध्ये गेला, एक कुटिया होती, त्या कुटियात डोकून पाहिलं, त्याला कोणी दिसलं नाही। थोडा अजून आतमध्ये गेल्यानंतर त्याला दिसलं की एक ऋषी आहेत आणि ते समाधीमध्ये आहेत, नामस्मरण भगवंताचं करतायत। त्यानं हाका मारली, ओ महाराज, मी या नगरीचा राजा आहे, राजा परीक्षिती, मला तहान लागली, थोडं पाणी द्याल का प्यायला? आता शमीक ऋषी समाधीत होते, त्यांचं काय लक्ष नव्हतं, कोण आलंय कोण गेलंय। समाधी एकदा लागली की कुठेही लक्ष राहत नाही। तुम्ही पहा, एखादा प्रसंग जर आपल्या अंतःकरणाला भावला की माणसाचं एवढं लक्ष टिकून राहतं की आजूबाजूला काय चाललं हे सुद्धा आपल्याला कळत नाही। समाधी लागलेली होती शमीक ऋषींना, आणि राजाने हाक मारली, ओ महाराज, मी राजा परीक्षिती, मला तहान लागली, थोडंसं पाणी मिळेल का? आवाज आतून आलाच नाही। साधू दिसत आहेत पण आवाज येत नाही, समाधीत आहेत ना। त्यानं पुन्हा मग थोडा आवाज वाढवून बोलायला सुरुवात केलं, महाराज, राजा परीक्षिती आहे, तहान लागली, मला थोडं पाणी भेटेल का प्यायला? आतून आवाज आला नाही। त्याला वाटलं हा साधू आहे, समाधीत आहे, एवढ्या मोठ्यानं आवाज देऊन सुद्धा हा उठत नाही, नक्की हा सोंग करतोय, समाधीचं नाटक करतोय माझ्या समोर। कारण शास्त्र असं सांगतं, झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे, झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही। त्याला राग आला महाराज, आणि त्यानं सांगितलं, सार्वभौम असणारा मी राजा, मी पाणी मागतोय, माझ्या समोर समाधीचं सोंग घेत आहे, उठत नाहीत माझ्या आवाजानं, राग आला, याला शिक्षा केली पाहिजे। शमीक ऋषी समाधीतच होते, ऐकत नव्हते। इकडं तिकडं बाजूला पाहिलं तर बाजूला एक साप मरून पडलेला होता, त्याचं नाव आहे तक्षक। तो बाणाच्या टोकानं राजा परीक्षितीने तो तक्षक नावाचा साप उचलला आणि त्या शमीक ऋषींच्या गळ्यात टाकला, शिक्षा म्हणून, आणि राजा निघून गेला। खरं तर भागवतामध्ये आणखी एक बारकावे की भागवत शास्त्र तर असंही सांगतं की तो साप मेलेलाच नव्हता। तुम्ही म्हणाल महाराज, आतापर्यंत आम्ही ऐकले साप मेलेलाच होता, पण तो मेलेला नव्हता। म्हणे कसं काय? त्यानं मरायचं सोंग केलं होतं। म्हटलं कशावरून? पांडवांनी ज्यावेळेस वनवा लावला होता ना, त्यावेळेस त्याचं अख्खं कुटुंब मेलं होतं।
त्याच्या सगळ्या जाती धर्माची सगळी सापं मिली होती आणि त्यानं पणच केला होता म्हणे पांडवाचं कुळ नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्यानं सोंग केलं होतं मरायचं. तो साप उचलला आणि राजा परीक्षितानं त्याच्या गळ्यामध्ये टाकला, शमीक ऋषींच्या गळ्यात टाकला. राजा निघून गेला. एक सांगू का, माणसानं रागावर कंट्रोल केला पाहिजे, क्रोधावर. कारण क्रोध माणसाला मातीत घातल्याशिवाय राहत नाही. काही घटना घडल्या की लगेच रागवायचं नाही, थोडं शांत राहायचं. पण त्याला नाविलाज आहे म्हणा, महाराज आमचा आहारच असा आहे, आम्हाला चटणी ठेसा खाल्ल्याशिवाय जमतच नाही. किती बदाम काजू आणून या बोधेगावच्या बाजारातून जमच निघत नाही म्हणे महाराज. मस्त कांदा चिरून भेळ केली तरी पचत नाही, आम्हाला ठेसाच लागतो. अशा गमतीत महाराज आपल्या क्रोधावर विजय प्राप्त केला पाहिजे. क्रोध माणसाला मातीत घालतो महाराज. कधी कधी राग एवढा अंगलट येतो ना, माणसानं संयम ठेवला पाहिजे, कुणावरही रागवलं नाही पाहिजे. आणि मग थोड्या वेळानंतर त्या शमीक ऋषींचे शिष्य आले, त्यांचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे शृंगी, तेथे आला. आणि त्यानं पाहिलं की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साधना करत असताना, वडिलांना समाधी लागत असताना कुणीतरी मेलेला साप गळ्यात टाकलाय, अपमान केलाय. म्हणून रागाच्या भरात त्यानं शाप देऊन टाकला की ज्यानं कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकून अपमान केलाय, आजपासून 7 दिवसानंतर त्याचा मरण हाच तक्षक नावाचा साप चावून झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानं शापच देऊन टाकला क्रोधामध्ये. इति लंघितं मर्यादं तक्षकः सप्तमे हनी दंशस्ति स्मम कुलागारं चेदुतो मे ततद्रुहं. 7 दिवसात मरण प्राप्त येईल. तक्षक नावाचा साप चावून त्यानं शापच देऊन टाकला. ज्यानं कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यात हा साप टाकला असेल त्याचा 7 दिवसात मृत्यू होईल. सगळे शिष्यमंडळ जो जमा झाले, आरडाओरडा झाला. शमीक ऋषींची समाधी मोडली, जागे झाले. काय झालं? आणि मग शिष्यांनी सांगायला सुरू केली, म्हणले महाराज कोणीतरी तुम्ही समाधीत असताना मेलेला साप तुमच्या गळ्यात टाकला. तुमचा मुलगा शृंगी तेथे आला आणि त्यानं हे पाहिलं आणि त्याला राग आला आणि त्यानं रागाच्या भरात शाप देऊन टाकला की ज्यानं पुन्हा माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप टाकला, इथून पुढे 7व्या दिवशी त्याचा ह्याच तक्षक नावाचा साप चावून मृत्यू होणार आहे. शमीक ऋषींनी विचारलं कोण होतं ते म्हटले माहित नाही आम्हाला. तोपर्यंत इथं ते थांबले नव्हते. आणि मग अंतर्दृष्टीने पाहिलं, मग कळालं ते तर राजा परीक्षित होता. त्या शृंगीला वाटलं शाप दिलाय, नक्की माझा सत्कार झाल्याशिवाय, माझं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही. पण उलट झालं. शमीक ऋषी म्हटले अरे मूर्खा, कुणाला शाप दिलास तू? अविचारानं शाप देऊन टाकलास. अरे ज्या राजाच्या प्रभावानं, ज्या राजाच्या सत्तेमुळे आपण एवढ्या वनात सुद्धा व्याघ्रसिंह असताना सुद्धा निर्भयपणे हिंडतो, अशा चांगल्या आणि पुत्रवत जनतेवर प्रेम करणाऱ्या राजाला तू अविचारानं शाप देऊन टाकलास. मूर्खा, 7 दिवसात राजा मरणार आहे. एक काम करा, राजा जास्त दूर गेलेला नसेल, लवकर जा आणि राजाला सांगा की तुमचं मरण आता 7 दिवसात आलेलं आहे, तुम्ही तुमचा उद्धार करण्याच्या पाठीमागे लागा. उद्धार करून घ्या, 7 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. कुणीतरी जा. शमीक ऋषींचा एक शिष्य होतं, त्याचं नाव आहे गौरांग. त्या गौरांगाला सांगितलं, गौरांगा लवकर जा, जिथं राजा असेल तिथं त्याची भेट घेऊन त्याला सांग की 7 दिवसात तू मरणार आहे, स्वतःचा उद्धार करून घे. गौरांग धावतच गेला महाराज. आणि राजा त्या नदीच्या काठीवर बसलेला होता. बसला आणि आराम चालला होता. आणि त्यानं काय केलं, डोक्यातला टोप काढला आणि खाली ठेवला आणि 5 मिनिटात बुद्धी पालटली. अरे रे रे, काय करून बसलो म्हणलं आम्ही. अरे अविचाराने एका साधूला शाप देऊन टाकला, ब्राह्मणाला शाप दिला, माझ्याकडून फार मोठं पाप आहे. पस्ताव आला राजाला. आणि राजा डोक्याला हात लावून बसला, पश्चाताप करू लागला. आणि तेवढ्या गौरांग धावत आला. म्हणे राजे काय झालं? म्हणे शृंगी तुम्हाला शाप देऊन मोकळा झाला. शमीक ऋषींचा मुलगा आहे शृंगी, त्यानं तुम्हाला शाप दिला की साप चावून, तक्षक नावाचा साप चावून तुमचा 7 दिवसात मृत्यू होणार आहे. महाराज व्याकुळ झाला राजा आणि रडायला लागला. त्या गौरांगानं विचारलं, का हो राजे, मरण आलं म्हणून रडता का? त्यांनी सांगितलं, नाही रे गौरांगा, मरण आलंय म्हणून रडत नाही, मरण लांबलंय म्हणून रडतो. त्यानं शाप द्यायला पाहिजे होता की त्या क्षणी तक्षक नावाचा साप चावून राजा परीक्षित जाग्यावर मरेल, पण त्यानं मला 7 दिवसाचा अवधी दिला. खरं तर 7 दिवस जिवंत राहण्याची माझी पात्रता नाही, एवढा गुन्हा माझ्याकडून झालेला आहे.
राजा पस्तावा करू लागला महाराज. आणि रडणाऱ्या राजानं आता निर्णय घेतला की आता करायचं काय. त्यानं सांगितलं बस आता परत घरी जायचं नाही. राजानं सर्वस्वाचा त्याग केला. ज्या पाण्यामुळे हे घडलं ना, इथून पुढं मरेपर्यंत पाणीच प्यायचं नाही. त्यानं प्रतिज्ञाच केली राजानं, महाराज इथून पुढं पाणी प्यायचं नाही. त्याने आपल्या थोरल्या मुलाला बोलवून घेतलं. त्याचं नाव आहे जन्मेजय. परीक्षिती राजाची पत्नी, तिचं नाव आहे इरावती. सगळं राज्य थोरला मुलगा जन्मेजय आणि इरावतीच्या हातात देऊन टाकलं आणि राजा वनात निघून गेला. कौशकी नदीच्या काठावरती गेला आणि राजा आता भगवंताचं नामस्मरण करतोय. सगळी साधक मंडळी तिथं जमा झाली. सगळी साधक मंडळी जमा झाली, साधू संत मंडळी जमा झाली. आणि राजा त्यांना विचारतोय, म्हणे मला आता 7 दिवसात मरायचंय, माझ्या उद्धाराचं काहीतरी साधन सांगा. सगळे जणांनी सांगितलं, म्हणे राजा तू यज्ञ कर, याग कर, गायत्री मंत्राचं अनुष्ठान कर, तप कर, नामस्मरण कर, पण 7 दिवसात उद्धार होईल असं कुणीही साधन सांगायला तयार नाही. आणि मग राजानं स्वतः भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली. आणि भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर भगवंतानं शुकाचार्यांना राजाचा उद्धार करण्यासाठी पाठवून दिलं. शुकाचार्य निघाले महाराज राजाकडे. आणि शीतल असा शांत वारा आला, प्रकाश पडला आणि सगळी साधू मंडळी राजाच्या समोरची उठून उभे राहिली. आणि त्यांनी येणारे शुकाचार्य पाहिले. आणि शुकाचार्यांना पाहिल्याबरोबर सगळे साधू संत राजाच्या भाग्याची प्रशंसा करू लागले. राजा, अरे काय भाग्य आहे तुझं, तुझा उद्धार करण्यासाठी साक्षात शुकाचार्य येत आहेत. असं कुणाच्याही उद्धारासाठी शुकाचार्यासारखे महात्मे येत नाहीत. राजा तुझं भाग्य परम आहे. आणि आलेले शुकाचार्य राजाने पाहिलं, साष्टांग दंडवत केला. उंच आसनावर शुकाचार्यांना राजानं बसवलं आणि राजा आता शुकाचार्यांचं पूजन करत आहे. आपणही आता कथेमध्ये शुकाचार्यांचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे आपणही कथेमध्ये शुकाचार्यांचं स्वागत करू. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्शन दिखाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों. भजन करा. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. तुमने आकर बल जगा कर हमको कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, भूमि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, भूमि की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम लेकर विष का प्याला गा रहे थे वन के पाला. हम लेकर विष का प्याला गा रहे थे वन के पाला. तुमने आकर बल जगा कर हमको कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको
साष्टांग दंडवत केलं राजानं शुकाचार्यांना. आणि उंच आसनावर बसणारे शुकाचार्य ऐका, शुकाचार्य म्हणजे सामान्य नाहीत महाराज. ज्ञान आणि वैराग्य आणि भक्तीचा प्रत्यक्ष संगम म्हणजे शुकाचार्य महाराज आहे. एवढे सामान्य नाहीत. आणि पूजा केली राजानं स्वतः शुकाचार्यांची. आणि राजाला आता शुकाचार्य नाही चालू द्या, काय अडचण नाही. बरे आमच्यासाठीच करताय तुम्ही, पण काय शुकाचार्यांचं पूजन राजानं केलं आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. राजानं सांगितलं, महाराज मी पाप केलेलं आहे. ऐका, राजा कबूल झालेला आहे. आणि सगळा वृत्तांत सांगितलं. म्हणजे शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला साप अविचारानं मी टाकलेला आहे. खरं सांगू का, हे शमीक ऋषींच्या गळ्यात साप टाकण्याची बुद्धी राजाला का झाली माहितीये का? कारण जरासंधाचा मुकुट राजानं डोक्यात घातलेला होता. म्हणे महाराज तिथं सोन्याचा होता आणि सोन्यात देव राहतो. पण त्या सोन्यात देव नव्हता, कारण भीमानं जरासंधाला मारून तो मुकुट हिसकावून आणला ना आपल्या कोशागृहात ठेवलेला होता. आणि तो मुकुट राजानं घातला त्याच दिवशी. म्हणून मेलेला साप गळ्यामध्ये टाकण्याची बुद्धी झाली. पण शुकाचार्यांना नमस्कार केला राजानं, सांगायला सुरुवात केली. स्वतःचं पाप झाकलं नाही महाराज. राजानं सांगायला सुरुवात केली, सगळा वृत्तांत सांगितला. मेलेला साप शमीक ऋषींच्या गळ्यात टाकला आणि त्यांचा मुलगा आहे शृंगी, त्यानं मला 7 दिवसात मरण्याचा शाप दिलेला आहे. 7 दिवसात माझं मरण आहे, माझा उद्धार झाला पाहिजे. स्वतःचं पाप राजानं कबूल केलं. एक सांगू का, साधू भेटले की स्वतःचं पाप लपून ठेवायचं नाही. कारण पाप घालण्याचं एकमेव साधन आहे, त्यांना संत म्हणतात. आपण पाप लपून ठेवतो आणि पुण्य जगाच्या समोर मांडतो का? पाप झाकून ठेवायचं नाही. पाप झाकलं की त्याला व्याज जास्त लागतं. उघडं करायचं. साधू भेटले, संत भेटले का पाप सांगायचं. 2 अशी माणसं आहेत अजून की त्यांच्यासमोर माणसानं खोटं बोलू नये. साधू समोर खोटं बोलू नये, डॉक्टर समोर कधी खोटं बोलायचं नाही, वकिला सोबत कधीच खोटं बोलायचं नाही. आपल्याला जर वाटत असेल आपली केस चांगली लागावी, एक तर केस लागण अशा भानगडीतच पडायचं नाही. पण लागलीच केस तर त्यानं कधी खोटं बोलायचं. काय असं खरं, आपलं चुकलं तरी खरं त्याला सांगायचं की माझ्याकडून चुकी झालेली, तर केस जिंकते. डॉक्टर समोर गेलं ना, डॉक्टरने विचारलं, पोट वगैरे तपासलं, जीभ काढा, अशी जीभ काढायची नाही. मी काढून नाही दाखवणार, पण सांगतो फक्त. त्यानं तपासलं असं डोळे, आणि मग तो विचारतो ना आपल्याला काय झालं. काय नाही म्हणे, पोट दुखतंय. बरं काय खाल्लं होतं? म्हणे काही नाही, मस्त आम्ही घरी स्वयंपाक बनवला, आमरस खाल्ला वगैरे, असं असं चपात्या खाल्ल्या. ते मला खरं सांगा काय? काही नाही म्हणे, रात्रीचा शिळा भात खाल्ला होता. खरं सांगायचं का? खरं सांगितल्याशिवाय डॉक्टर उपाय करू शकत नाही. म्हणून साधू भेटला की खोटं सांगायचं नाही. साधू समोर आपलं पाप काय असेल, पुण्य असेल, उघड करून सांगायचं महाराज. साधूच्या समोर खोटं बोलायचं नाही. राजानं स्वतःचं पाप सांगितलं आणि राजानं प्रश्न विचारला. म्हणे महाराज 7 दिवसात मला मरायचंय आणि ज्याचं मरण जवळ आलंय त्या माणसानं काय केलं पाहिजे असं सांगा. त्यावेळी शुकाचार्य सांगू लागले, राजा अरे वेडा आहेस का तू? 7 दिवसात तुला मरायचंय हा विचार करू नकोस. 7 दिवस तू जिवंत राहणार आहे, तुला याची शाश्वती हा विचार कर. आपल्याला आहे का शाश्वती आपण 7 दिवस जिवंत राहणार आहे? सांगा बरं, आहे का शाश्वती? अहो एका क्षणाचा भरोसा नाही महाराज. इथे साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, इस जिंदगी का. तुमका माहिती लगे जिंदगी का क्या भरोसा. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते
इस जिंदगी का, जिंदगी ओ साथ देती साथ, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। इस जिंदगी का टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. ही सोपं नाही महाराज हे गायन करणं. आता एक गीत गायलं तर एक भाकर जागेवर जिरते. आता गीत नका मोजू त्यांची कथ्या संपेपर्यंत. फार गोड आहे. साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है सजिन. एका क्षणाचा भरोसा नाही महाराज. मला सांगा कुणाला भरोसा आहे हो? पण मला विशेष काय वाटतं माहितीये का, आपल्याला एका क्षणाचा भरोसा नाही तरी माणसं एवढी धावपळ करतात ना, इतकी धावपळ करतात, इतकी धावपळ करतात. बाबा बाबा असं वाटतंय हा 150 वर्षच जगायचं काय पण या महाराज. शेवटी सांगू का तुम्हाला, आपण किती कमवलेला असलं तर इथं ठेवून जावं लागतं. तुम्ही म्हणाल तू कशाला सांगतो, तू यासारखे लई सांगून गेले आम्हाला. आम्हाला त्यांचं पटलं नाही, तू आज आलं ना आम्हाला सांगायला लागला. नाही महाराज, आयुष्य एवढं आनंदात जगता आलं पाहिजे ना. माणसं गुरफटून राहतात संसारात. तुम्ही संसार करू नका असं नाही. कुठल्याही साधून तुम्हाला संसार न करण्याचा सल्ला कधीच दिलेला नाही. ज्या ज्ञानोबरांनी जन्माल्यापासून कधीच संसार केला नाही त्या ज्ञानोबरांनी सुद्धा सांगावं की आसोनी संसारी जीवा वेगळं करीन वेदशास्त्र वारी बाह्य सम. आमचे नामदेव महाराज म्हणतात संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. पण कसा संसार करायचा त्याचं उत्तर नाथ महाराज देतात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. गुंतून नाही राहायचं महाराज. कुठपर्यंत गुंतून राहायचं संसारात मला सांगा ना, कुठपर्यंत. एकदा म्हातारपण अंगात आलं, करती लेकरं करती झाली रे झाली की बास खिशाच्या चाव्या काढायच्या आणि त्याच्या हातात देऊन टाकायच्या. म्हणा भाऊ तुझ्यासाठी भरपूर केला, आता मी आता इथून पुढं माझ्या स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी करून घे. लोकांनी लातानी काढलं तरी लोक बाहेर निघत नाहीत. काय सांगू तुम्हाला, कुठपर्यंत करायचं. काही मर्यादा आहे. संसार करण्याला सुद्धा मर्यादा आहे महाराज. त्या मर्यादेत संसार झाला पाहिजे. कारण तुम्ही आती जर संसाराला चिकट देते ते संसार तुमची माती केल्याशिवाय राहणार. वाक्य लक्ष देऊन ऐका. कुठल्याही गोष्टीला मर्यादा आहे. तुम्ही संसार मजेत करा, वैभवात संसार करा, पण त्याला मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या बाहेर जाऊन जर तुम्ही संसाराला चिकटले ना, तर ज्या संसारासाठी तुम्ही आयुष्य खर्च केले तोच संसार तुमची एक ना एक दिवस माती करणार आहे. आणि त्याच संसारातली आपलीच लेकरं ज्यांच्यासाठी शरीर आपण वाळलंय, ज्यांच्यासाठी हाराची काढं रक्ताचं पाणी करून संसार मोठा केलाय, एक वेळ अशी येईल किती कमवा तुम्ही, मर्यादेच्या बाहेर जर संसार केला तर तीच लेकरं उद्या आपल्यालाच म्हणतील आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नाही. मग इथपर्यंत जाऊन संसार करण्यापेक्षा वेळेत बाजूला व्हायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. मरण आपल्यावर कधी घाला घालेल सांगता येत नाही. सावध व्हायचं महाराज. सावध होऊन संसार करायचा आणि सावध होऊन परमार्थ करायचा. शुकाचार्य म्हणतात राजा, अरे 7 दिवसात तू मरणार हा विचारच करू नको. 7 दिवस तू जिवंत राहणार याची तुला शाश्वती हा विचार कर. कुणाला शाश्वती आहे 7 दिवस जिवंत राहण्याची. त्यानं नमस्कार केला आणि म्हटले महाराज पटलं मला तुमचं म्हणणं, पण सांगा ना माझं मरण आता जवळ आलेलं आहे आणि माझा 7 दिवसात उद्धार झाला पाहिजे, मी काय करू. माझ्या उद्धाराचं साधन काहीतरी सांगा. शुकाचार्यांना समाधान झालं. राजानं प्रश्न उद्धाराचा विचारला आणि शुकाचार्य म्हणू लागले राजा काळजी करू नकोस, तुझा 7 दिवस उद्धार, 7 दिवसामध्ये उद्धार करण्याची जबाबदारी माझी आहे. काय करावं लागेल, पण श्रीमद भागवत कथा करावं लागेल. म्हणजे होईल 7 दिवसात श्रीमद भागवत कथा ऐकल्यानं उद्धार होईल. म्हणजे 7 दिवसात उद्धार होईल याची काय गॅरंटी आहे का? काही गॅरंटी म्हणले 7 दिवसात उद्धार होईल याची गॅरंटी देत नाही, तुला पुरावा देतो. 7 दिवस भरपूर झाले तुझ्या उद्धाराला. एक राजा असा होऊन गेला की त्यानं 1 तासात उद्धार करून घेतला. नाथ महाराज म्हणतात 1 तास उरला खटमांगरायाशी आणि भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. एक सांगू का, नाथ महाराजांनी 1 तास सांगितला खटवांगरायाचा उद्धार करायला. किती?
पण भागवतामध्ये एक मुहूर्त शब्द आलेला आहे, फक्त एक मुहूर्त. आणि एक मुहूर्त किती वेळेत असतो? पाऊण तासाचा एक मुहूर्त राहतो. म्हणजे भागवतात तर फक्त पाऊण तासातच राजा खटवांगानं उद्धार करून घेतलेला पुरावा आहे. तुझ्याकडे तर राजा 7 दिवस आहे, काळजी करू नको. आणि राजानं नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज मला 7 दिवसात उद्धार करून घ्यायचा आहे. राजानं शुकाचार्यांचे पाय धुतले, साष्टांग दंडवत केलं. महाराज, श्रीमद भागवत कथेनं भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकल्यानं जर माझा 7 दिवसात उद्धार होत असेल तर मला लवकरात लवकर ते श्रीमद भागवत कथा सांगायला सुरुवात केला. कशी ऐकायची महाराज कथा सांगा लवकर. आणि मग 4 सूत्र सांगितले शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला. या 4 सूत्राचं जर तो अंतःकरणातून अवलंबन केलं, तुझ्या जीवनात जर हे 4 सूत्र जर उतरून घेतले आणि कथा जर ऐकली तर नक्की तुझा 7 दिवसात उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज कशा पद्धतीने कथा ऐकायची सांगा. आणि मग 4 सूत्र सांगितले. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवतो रूपे मन संधारये द्वेव. 4 सूत्र सांगितले. म्हणे राजा एक काम कर, जितासनो म्हणजे आसनावर विजय प्राप्त कर. आसनावर विजय प्राप्त कर म्हणजे श्रीमद भागवत कथा कर ऐकण्याचा पहिला नियम सांगतो तुम्हाला. एक आसन ठेवायचं. किती? एक आसन म्हणजे गाद्या घेऊन यायच्या घरून. आसन म्हणजे एक मांडी धरली पहिल्या दिवशी, शेवटपर्यंत ती मांडी मोडायचीच नाही. तुम्ही म्हणाल महाराज कसं शक्य आहे? शक्य आहे काय? पण त्या राजानं शक्य केलं नाही, त्याचा उद्धार झाला की नाही. म्हणे मग काय करायचं ऐका, तुम्ही 2 मिनिटं लक्ष द्या माझ्याकडे. म्हणजे एक मांडीवर बसून कथा नाही ना ऐकणं होत. आता बरीचशी मंडळ काही वृद्ध, आता आवाज येत आमची सगळी म्हातारी, बरीचशी काही म्हातारी माणसं आहे, नाही शक्य होत. फक्त एक काम करा, सगळ्यांना सूत्र लागू करून घेऊ नका, नाही तर इथं गर्दी कमी होईल उद्यापासून. या ते शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलंय, त्यांनी मनावर घेतलं. गणेश महाराज तुम्हाला सांगतो, तुम्ही मनावर घेतलंच पाहिजे असं काहीच नाही. गणेश महाराज म्हणजे आपलं घरचं काम आहे, तू सांगत राह, आम्ही ऐकत राहतो. खरं सांगू का, मी काय मोठा भागवतकार नाहीये, तुम्हाला सगळ्याला माहिती. तुमच्यापासूनच मोठा झालेलो आहे. मोठा म्हणजे एवढा मोठा नाही झालो, पण वयाने का वयाने मोठा झालेलो आहे. खरं तर ही भागवत मी या ठिकाणी करतोय त्याला 2-3 माणसं कारणीभूत आहे. सगळ्यात पहिले म्हणजे आदरणीय आमचे जीवलग मित्र आमचे रामेश्वर महाराज चव्हाण, त्यांच्या 2-4 भागवत कथा आपल्या गावात झालेल्या आहेत. ते म्हटले महाराज तुम्ही भागवत करा. म्हटलं बाबा मला एका कीर्तन संपलं का दम धरीत नाही, मी लगेच निघायचं वरडून 3-3 घंटे बसायचं. म्हणलं आपल्याला नाही. ते म्हटले करा तर सुरू होईल ना, काय अडचण नाही. त्यांनी आग्रह केला, त्यांची इच्छा होती म्हणून, आणि त्यांच्या मार्गदर्शनानं कथा करण्याचा योग आला. त्यानंतर बऱ्याच जणांचं मी ऐकलं. गुरुवर्य श्रीकृष्ण कृपांकित विकासनंद महाराज मिसाळ असेल, मोठमोठ्या साधूंचं मी ऐकलं. आमच्या नवनाथ महाराजांनी मला फार सहकार्य केलं. म्हणजे कसं झालं तरी चांगलं झालंय चलून द्या. आणि मग त्या धोरणाने आहे काय, मग मी काय फार मोठा नाही आहे, पण तुम्ही हे काय असतं, ज्ञानोबराय म्हणतात एखादं आई आहे, ती आई काय करते, तिचं लेकरू कसं असू द्या, काळा असू द्या, शेंबडा असू द्या, कसं असू द्या, पण तिला ते कसं असतं, प्रिय असतं. मग ती काय करते, त्याला सकाळी स्नान घालते, त्याला तेल लावते डोक्याला, त्याचा भांग पाडते, त्याला पावडर लावते, त्याला काजळ लावते, त्याला काळा गंध लावते. बरं नुसतं इथं लावते गंध, कुठं लावते, असं इथं भांगात लावेल, भांगाला नजर लागू नये, गालाला लावेल, गालाला लगत नजर लावा. नजर लागासारखी नाहीच ते, पण तरी लावाच लागत. एवढं सगळं कौतुक करते, असं समोर ठेवते, बाई महा वाह किती सुंदर दिसतंय. एक सांगा, त्याचं सौंदर्य आहे ते स्वतःचं सौंदर्य का हिनं नटवलंय म्हणून तो सुंदर दिसतोय? हिनं नटवलंय, त्याला सजवलंय म्हणून तो सुंदर दिसतो. तसंच आहे, मी काय फार मोठा नाही, पण तुम्ही मला बसवलंय आणि तुम्ही माझं कौतुक म्हणून ऐकतात, हेच फार माझ्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून मुद्दा माझा एवढा चालला होता, आसनावर विजय प्राप्त करा, शक्यतो जेवढा होईल तेवढा प्रयत्न करा, एक आसन धरा. दुसरा महत्वाचा मुद्दा सांगितला, जितश्वासो म्हणजे श्वासावर विजय प्राप्त करा. म्हणजे श्वासावर विजय प्राप्त करा म्हणजे काय करायचं, श्वासावर विजय प्राप्त करा म्हणजे कमीत कमी श्वास घ्यायला शिका, म्हणजे थकवा कमी येतो. आपलं आयुष्य ना महाराज हे दिवसावर नाही बरं का, आपलं आयुष्य दिवसावर नाही. देवानं आपल्याला जन्माला घातल्याबरोबर आपल्याला श्वास ठरवून दिलेत, तुझ्या आयुष्यात तुला एवढे श्वास घ्यायचे, आणि तेवढे श्वास ज्या क्षणाला पूर्ण होतील त्या क्षणाला डायरेक्ट कनेक्शन आहे यमासोबत आपलं. तो पाठीमागच फिरतो आपल्या,
टॉक टाइम संपला श्वासाचा का त्यानं उचलच आपल्याला. आपण म्हणतो ह्या दिवशी मरण आलं चांगलं, त्या दिवशी तसं नाही. त्याचे ज्या दिवशी आमुष्याच्या दिवशी जरी श्वास संपले तरी त्याला उचलणार, एखाद्याच्या पौर्णिमेच्या दिवशी संपले तरी त्याला उचलणार. का? कारण आपलं श्वासावर अवलंबून आयुष्य, आपलं तासावर, वेळेवर आणि दिवसावर अवलंबून नाही. याचा पुरावा देतो मी तुम्हाला. कलियुगात एक अशी घटना झाली, त्यांचं नाव आहे चांगदेव योगी. ते चांगदेव याच कलियुगात जन्माला आले. ज्ञानोबराय याच कलियुगात, मुक्ताबाई याच कलियुगात जन्माला आली. तुम्ही याच कलियुगात, आम्ही याच कलियुगात जन्माला आलो. कलियुगाचं आयुष्य 100 वर्ष, पण तरी सुद्धा योगाच्या साधनावर 1400 वर्ष चांगदेव जगले. त्याचं कारण काय असेल? चांगदेव दिवसातून 3च वेळ श्वास घ्यायचे. तुम्ही मिनिटाला किती वेळ घेता हे मोजा. याला म्हणतात श्वासावर विजय. त्याचा परिणाम आयुष्य वाढत गेलं. आपलं आयुष्य श्वासावर अवलंबून आहे, दिवसावर आणि तासावर नाही. म्हणून श्वासावर विजय. दुसरा फायदा काय श्वासावर विजय प्राप्त करणार? श्वासावर जर विजय, जेवढे कमी श्वास, म्हणजे लगेच हे पहा, तुम्ही डोकं लावू नका. उगं तुम्ही श्वास दाबून धरताना दम कोंडायचा, उगं माया भोवतीली येतं तसं काही करू नका बाबा. मी फक्त सांगतोय, प्रयत्न करून फक्त ऐका तुम्ही. आता तुम्ही म्हणता उगं काही झालं, येणीच सांगितलं होतं, ते तसं काही करू नका. चाललंय ते चालून श्वासावर विजय प्राप्त करून घ्या. तिसरा महत्वाचा मुद्दा सांगितला, जिथं संगो, संगतीवर विजय प्राप्त करा. म्हणजे संगतीवर विजय प्राप्त करा म्हणजे आपण कुणाच्या संगतीत राहतो ते अगोदर तपासा. आपण ज्याच्या संगतीत राहतो, दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर त्याचं पोट तर नाही दुखत नाही तपासा. आणि जर आपल्या मित्राचं पोट दुखायला लागलं तर त्याला विचारा कशामुळे दुखतोय. तो जर म्हणला शेजारच्यानं बंगला बांधलाय म्हणून दुखतो, लगेच त्याची संगत सोडून द्या. हो, कारण संगतीवर जीवन घडत असतं महाराज. एक सांगू, संगती ठरवते आपल्याला भागवताच्या मंडपात आणून बसायचं का तीच संगती ठरवते आपल्याला तमाशाच्या मंडपात नेऊन बसायचं. हे कोण ठरवतंय? संगत. म्हणून साधू संतांनी सांगितलं इकडं तिकडं लागायचंच नाही. जायचं असेल तर साधूच्या संगतीत. संतन के संगे लागे रे तेरी अच्छी बोल, संतन के संगे लागे रे वो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी. जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. हरे सुमिरन में जागरी, हरे सुमिरन में जागरी. तेरी अच्छी बनेगी, शासन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी. संगतीवर फार महत्व आहे महाराज. आपली संगती ठरवते आपल्याला उद्धाराला न्यायचं की आपला नाश करायचा. हे संगतीवर अवलंबून आहे. म्हणून माणसानं संगती साधूची केली पाहिजे. माणसानं संगतीचा कायम चांगल्या. एक सांगू का, दुर्जनाची संगती तात्पुरती सुख देते, पण ती शेवटी पतनालाच नेऊन घालत असते.
कारण दुर्जनाच्या संगतीमध्ये कायम वाईट विचार आपल्या डोक्यात येतात. दुर्जन तुम्हाला कधीच म्हणणार नाही की चल ना भागवत चालू आहे, जाऊ आता इकडे तिकडे फिरण्यापेक्षा भागवत ऐकू. तो काय म्हणल माहितीये का, तू म्हणून तुला कळत नाही कोणाच्या नादी लागत होते गणेश महाराज का वा अंतरवलीच त्याचं काय भागवत ऐकायचं. दुर्जनाची संगती कधीही तुम्हाला पतनालाच घालणार आहे. साधूची संगती कधी तुमचा उद्धार करणार आहे. साधू रागावले तरी उद्धार आहे, आणि साधूने आनंदानं आपल्याकडे पाहिलं तरी उद्धार आहे, आणि दुर्जनानं धन जरी त्याचा आणून दिला आपल्या दारात तरी तो पतनालाच घालणार आहे. म्हणून संगतीवर विजय प्राप्त करून दे. जित संगो, पुढचा महत्वाचं सांगितलं जितेंद्रिय, हा म्हणजे इंद्रियावर विजय प्राप्त कर राजा. इंद्रियावर विजय प्राप्त करून जर ऐकलं श्रीमद भागवत तर नक्की उद्धार होईल. इंद्रियावर विजय प्राप्त करून घेता आला पाहिजे, कारण इंद्रिय आपल्याला पतनाला कारणीभूत ठरतात. साधू संतांनी महाराज इंद्रियावरती विजय प्राप्त केला. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कारण वाम मार्गाला आणि वाईट प्रवृत्तीला अनुमोदन देणारे जर काय असतील तर इंद्रिय आहेत महाराज. ही इंद्रिय एवढे विचित्र आहेत, घरी किती चांगला असू द्या खायला, पण बोधेगावला गेलो ना असे तळलेले भजे दिसले हे बस त्याला वाटतं आता काय करू आणि काय नाही असे भजे. त्याचं कारण आहे बाहेरचे भजे. महिला मंडळ सांग ऐका तुम्ही, आता आपल्या घरच्याला बाहेरचे भजे का खाऊ वाटतात सांगू का तुम्हाला. त्याचं कारण आहे तुम्ही किती चांगले भजे बनवा, ते म्हणते नाही नाही त्या गाड्यावर जशी भजी होती तशी नाही जमली तुला. त्याचं कारण नाही तुम्हाला सांगतो. बाहेरचे का खाऊ वाटतात, तुम्ही भजे चुकीचे बनवतात. तुम्ही काय करता, सकाळी उठले पहिले आंघोळ करता, बरोबर आहे, देवपूजा करता, आणि मग स्वच्छ कपडे घालता, स्वच्छ हात धुता, आणि स्वच्छ हाताने काय करता तुम्ही त्याशी पीठ कालवता, सगळे करता. चांगल्या तेलामध्ये ते भजे टाकतात, आणि ते चांगल्या तेलातून काढतात, त्यांना खाऊ घालतात. ते पटणारच नाही त्यांना काय पाहिजे माहिती का, बोधेगावला गेलं का ते आचारी पाहिजे, त्याची बन्याल पाहिजे, त्याची बन्याल, आणि दिंडीतली ती हे नसते का ती रावटीची ताडपत्री, एकच क्वालिटी. हो तेल पाहिजे, त्याला असा घाम आला का तिने असा घाम काढायचा आणि त्याला टर असं वाजलं, बरोबर असं टर वाजलं. हा बरं, त्याला खाजू आली का तिने असं खाजायचं आणि ते लगेच पीठ घ्यायचं आणि लगेच टाप 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 असे भजे टाकले. हो बस बस बस, तशी चव नाही येणार ना तुमच्या हाताला. हा नाही खायचे नाही मला पण हे कारण आहे त्याचं का, इंद्रियावरती ताबा नाही आपला. इंद्रियावरती ताबा मिळवा, आणि या चारही गोष्टीवरती ताबा मिळाला. कोणत्या चार गोष्टी ऐका, जितासनो, जित श्वासो, जित संगो आणि जितेंद्रिय. या चार गोष्टीवरती ताबा मिळवून जर तुम्ही श्रीमद भागवत कथा राजा तू ऐकलं तर नक्कीच तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि राजानं आता सांगितलं, महाराज कळालं मला, या चार गोष्टीवरती विजय प्राप्त केल्यानंतर मी श्रीमद भागवत कथा ऐकायला तयार आहे. सांगा महाराज